आज आपण बनवणार आहोत खारं वांग. चला तर मग रेसिपी बघूया. सगळ्यात अगोदर मी इथे घेतलेला आहे लसूण, अद्रक आणि मूठभर कोथिंबीर आणि तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणात मिरची घ्यायची आहे. या सर्वांचं छान असं वाटण करून घ्यायचंय. त्यानंतर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. मी इथं मोठे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलंय. त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं, धने पावडर टाकायची आणि हळद टाकायची आहे. या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर वांग्याला अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचंय. पहिल्यांदा आपल्याला साईड काढून घ्यायचं थोडं थोडं. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 2 खाफा करायच्यात आणि त्याच्यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकायचा आणि मसाल्यांमध्ये थोडंसं तेल घालायचं. यामुळे छान चव लागते. छान अशी वांगी सगळी भरून झालेली आहेत. आता कढई घ्यायची. कढईमध्ये जास्त तेल वापरायचे. 5 ते 6 इथे चमचे मी तेल घेतले. त्यामध्ये जिरी टाकली. जिरी छान तडतडल्यानंतर आपण जे भरून घेतलेली वांगी होती ती टाकून घ्यायचे आणि उरलेला मसाला सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा. छान तेल सुटेपर्यंत या सर्वांना परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान असं वांग तयार आहे.